waiting for me. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी सारखी मला रुट्टा फळाची. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आपला हा गणपती बाप्पांचा व्हिडिओ एकदम विषय हार्ड पद्धतीने बनवायचा. एकदम सोपा विषय आहे. व्हिडिओ जरा लेट आला आहे, त्याबद्दल थोडी माफी असावी. थोडं लेट व्हिडिओ यायला लागलेत. आधीमध्ये सगळा विषय हार्ड व्हायला आहे. काय गंभीर विषय आहे तुम्हाला सांगतोच, पण आता सांगू शकत नाही. विषय हार्ड आहे थोडा. ठीक आहे, तर विषय आता काय करू, आपण एडिटिंगला सुरू करूया. आणि जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करायचं कंपल्सरी आहे. विषय आपल्या कशाचा आहे, इज्जतीत आहे. त्यामुळे व्हिडिओ एक लाईक करायचं आणि इंस्टाग्रामला तेवढं फॉलो करायचं. काय राहावं, सगळं डाऊन विषय हार्ड आहे. बरं असतो काही विषय नाही. अलाइट मोशन ॲपला मी ओपन करतो. अलाइट मोशन ॲप आणि मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं अलाइट मोशन ॲप मटेरियल भेटतं आहे. डाउनलोड करून घ्यायचं एकदम विषय हार्ड पद्धतीचं. आणि अलाइट मोशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS क्रिएशन YT आणि आपलं चॅनल येतं आहे. लगेच जॉईन करा आणि पिनड मेसेजमधून अलाइट मोशन ॲप लगेच इन्स्टॉल करून घ्या. ओके, हां, प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि जे आपलं बीटमार्क आहे ते पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्कची लिंक आहे. तर काय अशा प्रकारे आपली बीटमार्क असेल. ठीक आहे, एकदम विषय हार्ड आणि गंभीर विषय हार्ड आहे. ठीक आहे, तर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे तुम्हाला, नीट सांगतो. हां तर आता यायचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथं जे काय ते पहिलं आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं. ठीक आहे, काय अशा प्रकारचं आपलं मटेरियल असणार आहे, एकदम गंभीर आणि विषय हार्ड. ओके, तर तुम्हाला हा जो आपला पहिला फोटो आहे, हा फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ठीक आहे, म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या थोडं अशा प्रकारे मोठं करायचं आहे. साईडला क्लिक करून बॅक यायचं आणि आपल्या पहिल्या बीटमार्कपर्यंत यायचं आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. आपल्या पहिल्या बीटमार्कपर्यंत यायचं आणि जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून पहिल्या बीटमार्कपर्यंत ह्या फोटोला ओढून घ्यायचं. ठीक आहे, आता हा जो आपला फोटो आहे, ह्या फोटोला सिम्पली अशा प्रकारे साईडला क्लिक करून हे आपल्या 2 लेअरच्या खाली ह्याला सेट करून घ्यायचं अशा प्रकारे. ठीक आहे, ओके, तर अशा प्रकारे विषय हार्ड होऊन जाईल. आता सिम्पली एवढा विषय झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, तर आपल्याला यायचं इकडं 3.10 सेकंदापाशी. ओके, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि आपले जे ओळीनं फोटो आहे बघू शकता, गणपती बाप्पाचा फोटो आहे. सिम्पली या गणपती बाप्पाच्या फोटोवरती क्लिक करायचे. हा फोटो काय अशा प्रकारे बसून जाईल. आता सिम्पली वर 3 डॉटवरती इथे क्लिक करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून हे जे आपलं फोटो आहे तो पूर्ण स्क्रीनवरती ओढून घ्यायचा. ठीक आहे, आणि आपल्या पहिल्या बीटमार्कपर्यंत यायचं आहे आणि फोटोला अशा प्रकारे ह्या बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे, तर काय याच पद्धतीने आपले जे काही सर्व फोटो आहेत ते सर्व फोटो आपल्याला या बीटमार्कच्या मनोबत ॲड करून घ्यायचे फिल कॉम्पोजिशन एरिया करून. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी सर्व फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. तर बघू शकता भावांनो, एकदम असं जबरदस्त आणि जाळधूर पद्धतीनं एकदम रापचिक पद्धतीने फोटो मी इथं व्यवस्थित ॲड करून घेतलो त्या बाप्पाचे आपल्या. ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, जिथं आपली पहिली बीटमार्क आहे त्या पहिल्या बीटमार्कशी यायचं. ओके, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि जी आपली ही PNG आहे बघू शकता, म्हणजे ही ब्लॅक शॅडो PNG सिम्पली याला ॲड करून एकदम लास्टपर्यंत यायचं आहे. म्हणून ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ही जी आहे त्याला एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे, आता सिम्पली म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करा. 3 नंबर ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला सिम्पली काय अशा प्रकारे मोठं करायचं आहे आणि पूर्ण स्क्रीनवरती ह्याला अशा प्रकारे खालीपर्यंत येतो मोठं करायचं आहे. ठीक आहे, आता सिम्पली आपल्या पहिल्या बीटमार्कशी या. ठीक आहे, तिथं आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि ही आपली आतुरता आगमनाची जी PNG आहे ही PNG तुम्हाला इथे ॲड करून एकदम लास्टला यायचं आहे. हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायचं आहे. नंतर म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि या PNGला अशा प्रकारे खाली इथं सेट करायचं. ठीक आहे, एकदम खालच्या सेंटरला. ठीक आहे, बघू शकता इथं व्यवस्थित सेट केल्यानंतर साईडला क्लिक करून बॅक यायचं. हे काय अशा प्रकारे दिसून चालत जाईल. आता सिम्पली काय करायचं, आपल्या पहिल्या बीटमार्कशी यायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं अशा प्रकारचा एक ओव्हरले व्हिडिओ आहे. ठीक आहे, इंक इफेक्टचा. ठीक आहे, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, ब्लेंडिंग इन ऑफसेट दिसते, ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला लाईटिंगवरती जाऊन तुम्हाला सिम्पली ते स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम असं जाळून संघ. विषय हार्ड आहे हो. आता सिम्पली काय करायचं मध्ये काय, ह्या ओव्हरले लिंकवरती क्लिक करायचं, म्हणजे ओव्हरले व्हिडिओ आहे ह्या इंकच्या इफेक्टच्या त्याच्यावरती क्लिक करायचं. ही लेअरचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं. ठीक आहे, लेअर कॉपी केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्या बीटमार्कशी यायचं, जिथे जिथे बीटमार्क आहे तिथे यायचं, लेअरवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. नंतर तुम्हाला आपले जिथं जिथं बीटमार्क आहे जे बीटमार्कशी यायचं आणि आपले जिथं जिथं बीटमार्क तिथे येऊन सिम्पली ह्या लेअरला आपल्याला इथं पेस्ट करायचं. बघू शकता काय अशा प्रकारे एकदम असं विषय हार्ड आहे, वेळ लागत नाही काही नाही, एकदम असं कडक पद्धतीनं आपलं काम रापचिक पद्धतीनं करून घ्यायचा. विषय गंभीर, विषय कडक, विषय जबरदस्त हो. सिम्पली बघू शकता लास्टला 19.29 सेकंदापाशी आहे, तिथून पुढचा पार्ट याचा अशा प्रकारे इथून कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ एकदम असं जबरदस्त पद्धतीने होऊन जाईल. तुम्ही इथं बघू शकताय एकदम विषय हार्ड. ओके, आता सिम्पली असा एवढा असा आपला व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे, लोगो फिगो तुम्ही लावू शकताय, नसेल तर काही विषय नाही, डायरेक्ट करायचा एक्सपोर्ट. आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट केला की विषय कसा आहे,
म्हणजे इंस्टाग्रामवरती लगेच पोस्ट करायचं ना, लगेच पोस्ट केला की लगेच व्हायरल, लगेच विषय हार्ड. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं. तर 720 पिक्सल करायचं, काय 720 किंवा 1080 करू शकता तुमच्या हिशोबानुसार. मी 1080 करतो. कोडिंग नंबर ठेवायचा, प्रिंट फुल क्वालिटी फुल, आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. आता व्हिडिओ एक्सपोर्टिंग करताना कसला पण प्रॉब्लेम येऊ द्या, काय करायचं माहिती आहे काय, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा, तुमचा जो प्रॉब्लेम आहे मी सॉल्व्ह करतो आणि विषय गंभीर करून टाकतो. पण इंस्टाग्रामला फॉलो करावं लागतं आधी, ठीक आहे. तर चला भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हां.